मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना आवडते. चला मग या मालिकेची अपडेट बघूया. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब. कला ही अद्वैतच्या गाडीमध्ये इनहेअर ठेवते आणि हे सर्व काही अद्वैत मागून येऊन बघत असतो आणि म्हणत असतो, तुला वाटतं तरी काय, माझ्या रूममध्ये इलेगर ठेवलंस, माझ्या गाडीमध्ये इलेहर ठेवलंस, तुला वाटतं मी सतत आजारी पडतो का, असं तुला वाटतं का. तर लगेच कला म्हणत असते, तुला जसं त्रास झाला ना काल रात्री तसा परत तुला त्रास होऊ नये त्यामुळे मी हे करते. तर अद्वैत म्हणत असतो, म्हणजे तुझं म्हणणं काय मी सतत आजारी पडतो का. तर लगेच कला म्हणत असते, बरं ठीक आहे, मला त्रास होऊ नये म्हणून मी ही माझ्यासाठीच करते असं म्हणतच. तर परत कला ही इलेहरचा बॉक्स हा अद्वैतच्या हातामध्ये देते आणि परत तिथून निघून जाते. तर अद्वैत त्या बॉक्सकडे बघतच राहतो. तर अद्वैत म्हणत असतो, अति आगाव. तर असं म्हणतच कला मात्र तिथून निघून गेलेली असते. तर इकडे नैनाने पूर्ण रूम डेकोरेट केलेली असते आणि राहुल हा रूममध्ये येतो आणि म्हणत असतो, अगं रूममध्ये एवढा अंधार का आहे. तर लगेच नैना म्हणत असते, अरे बबुडी, आपण न्यू कपल आहोत ना. तर लगेच राहुल चिडतच म्हणत असतो, अगं नैना, तुला कळतं का नाही, कुणी जर बघितलं तर लगेच नैना म्हणत असते, बघू दे ना, मग कुणी जर बघितलं तर त्यांचीही खात्री पटेल आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे. नैना म्हणत असते, तुला तर माझ्यासाठी वेळच नाही, मी किती स्वप्न पाहिले होते, आपलं बाळ, तू, मी, आपण असं चांगलं कुठेतरी डिनर करायचं, कुठेतरी फिरायला जायचं आहे, त्यातमधलं तर काहीच घडत नाही. असं म्हणतच लगेच नैना ही राहुलच्या गळ्यामध्ये पडते. तर तेवढ्यातच राहुल म्हणत असतो, नैना मला सोड, मला अर्जंट मीटिंगला जायचं आहे. तर लगेच राहुलला फोन येतो आणि राहुल मीटिंगसाठी तिथून निघून जातो. तर नैना खूप चिडते आणि नैना सर्व काही सामान अस्तव्यस्त करून ठेवते आणि म्हणत असते, पण तू लक्षात ठेव राहुल, मी असं सहजासहजी तुला सोडणार नाही. आणि नैना मात्र खूपच वैतागलेली असते. तर इकडे संगीता ही पापडाची ऑर्डर देण्यासाठी दुकानात जात असते. तर काजल ही संगीताला तिथे सोडते आणि संगीता ही दुकानात जात असतानाच एका बाईकवाल्याची तिला टक्कर लागते आणि तिच्या सर्व काही पिशव्या पापडाच्या खाली पडतात आणि त्या पापडाच्या पिशव्यावरूनच गाड्या निघून जातात. तर संगीता रडतच म्हणत असते काजलला, मला देव कुठल्या जन्माचे माझ्या हातून एवढं पाप घडलं, त्यामुळे देव मला ही सजा देत असेल असं म्हणतच संगीता ही खूप रडू लागते आणि काजल ही संगीताला समजावत असते. तर काजल म्हणत असते, अगं आई, तुझी काही चुकी नाही, सर्व काही त्या माणसाची चुकी आहे आणि तुलाच दोषी का ठरवतेस बरं. असं म्हणतच काजल ही त्या माणसावर खूप वैतागते आणि म्हणत असते, मी त्याला आता बघूनच येतो. तर संगीता त्याला अडवतच म्हणत असते, अगं नको, आपल्याच मागे काहीतरी एक ना एक संकट येत आहेत आणि याच्यात तू मधी काही बोलू नकोस आणि काही करू नकोस. तर लगेच काजल म्हणू लागते, बरं ठीक आहे, आपण आता नव्याने सुरुवात करूया, घरी जाऊयात आणि नव्याने पापड बनवायला सुरुवात करूयात आणि तू आणि मी आपण दोघी टीम म्हणून आपण पापड बनवूयात. असं म्हणतच संगीता आणि काजल पुन्हा पापड बनवण्यासाठी पिशव्या घेऊन घरी निघून जातात. कला इकडे भाजी निवडत बसलेली असते. तेवढ्यातच कुरिअर बॉय येतो. तर लगेच कला ही कुरिअर घेण्यासाठी दरवाजाजवळ जाते आणि म्हणत असते, कुणाच्या नावाचं कुरिअर आहे. तर डिलिव्हरी बॉय म्हणत असतो की नैनाच्या नावाचं आहे. तर लगेच कला ही तिथे सही करते आणि ते कुरिअर घेते. तर बघते तर ब्युटी कॉन्टेस्टचं कार्ड असतं. तर कलाला ते बघून खूपच आश्चर्य वाटतं, कारण नैनाताईने यामध्ये भाग घेतला. नैनाताईच्या लक्षात नसेल का हे तर 4 महिन्याने ही स्पर्धा आहे आणि तेव्हा तर नैनाताईला 6वा महिना चालू असेल, मग नैनाताईने यामध्ये का भाग घेतला असेल. तर तेवढ्यातच तिथे नैना येते आणि मोबाईलवरती बघतच कलाला म्हणत असते, कला, तुझ्या हातातलं जे काही काम आहे ते बाजूला ठेव आणि मला कॉफी बनव. तर कला म्हणत असते, ताई हे काय आहे. तर नैना म्हणत असते, काय, कशाबद्दल बोलते. आणि कला ती लगेच ब्युटी कॉन्टेस्टचं कार्ड लगेच नैनाच्या हातामध्ये देते. ते बघून नैना खूपच खुश होते आणि म्हणत असते, अरे वा, मला आता तयारी कर. तर लगेच कला म्हणत असते, अगं ताई, कसली तयारी. तर नैना म्हणू लागते, अगं ब्युटी कॉन्टेस्टची तुला माहिती आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मी खूप स्मार्ट आहे म्हणून. चालायचं कसं, बोलायचं कसं हे आणि राहायचं कसं हे सर्व काही मला माहिती आहे आणि तिकडे सर्व काही गोष्टी चेक केल्या जातात. आणि लगेच नैना म्हणत असते, पण मी तरी कुणाला सांगते, कला काकू, तुम्हाला यातमधलं काही समजणार नाही. तर कला म्हणत असते, अगं ताई, ते सर्व काही ठीक आहे, पण या तारखेनुसार तुझा जर 6वा महिना चालू असेल ना, मग. तर लगेच नैना ही एकदम नैना म्हणू लागते, मग प्रेग्नेंट असली मग काय झालं, मी माझी स्वप्न तर नाही ना विसरू शकत आणि मला जर विसरशील तर आपले स्वप्न आपण कधीच विसरू नव्हेत आणि याचा पहिला राऊंड हा 1 महिन्यातच आहे आणि त्यामुळे मी फक्त बघते मी यामध्ये सिलेक्ट होते की नाही. तर लगेच कला म्हणत असते, अगं हो ताई, तुझं बरोबर आहे, पण कला म्हणत असते, अगं हो ताई, पण तुझं त्या
वेळेस पोट दिसेल आणि दुसरं काही असतं तरी चाललं असतं, पण याच्यामध्ये तर लगेच नैना ही कलावर भडकते आणि म्हणत असे, तुला मी कॉफी बनवायला सांगितली ना, जा इथून आणि माझ्यासाठी कॉफी बनवून आण. असं म्हणतच लगेच कला ही नैनासाठी कॉफी बनवायला घेते आणि विचार करत असते, नैनाताई खरं स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी करते की तिला माहीतच नाही की ती विसरली प्रेग्नेंट असल्याचं, की ती नाटक करत आहे प्रेग्नेंट असल्याचं, असं विचार करत असते. तर इकडे काजल ही रूममध्ये आलेली असते आणि तिचे साड्यांच्या घड्या करत असते. तेव्हाही तिला नैनाचाच विचार येत असतो आणि म्हणत असतो, नैनाताई सौंदर्य स्पर्धेमध्ये भाग घेत आहे, हे जर घरच्यांना कळालं तर किती खरंच राडा होईल. आणि आधीच तर नैनाताईमुळे खूपच घरामध्ये वाद चालू होतात. तेवढ्यातच तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत म्हणत असतो, हा काय पसारा करून ठेवला आहे माझ्या रूममध्ये. कला म्हणू लागते, तुला दिसत नाही आहे का मी पसारा आवरते, माझ्या साड्यांच्या घड्या करते म्हणून, आणि जसं तुझ्या रूममध्ये काही पसाराच नसतो. तर अद्वैत म्हणत असतो, हो ना, हल्ली माझ्या रूममध्ये खरंच खूप पसारा होत आहे. तर लगेच कला म्हणत असते, हो ना, हल्ली तुझ्या रूममध्ये, कारण मी रूम साफ करते ना, कारण आधी काय असायचं, तू लगेच थोडासा जरी कचरा झाला थोडंसं जरी, तर लगेच रघुला नाही तर अंजूला आवाज देऊन सर्व काही व्यवस्थित करायला लावायचा. त्यामुळे काय व्हायचं, जगापुढे दाखवून यायचं की खरंच बघा अद्वैत किती टापटीप आहे म्हणून. त्याला थोडंसं इकडे तिकडे जमत नाही, पण टापटीपणा हे स्वतः केल्याशिवायच टापटीपणा होत नाही. जेव्हा आपण स्वतः आपला पसारा वारू ना, तेव्हाच आपण टापटीप दिसू, असं कला म्हणत. तर हा टापटीपणा दुसऱ्याकडून करून घेतल्याने नसतो, तर स्वतः करावा लागतो, तेव्हा कळतं टापटीपणा कसा असतो ते. कला ही स्वतःची बॅग उचलते आणि लगेच अद्वैतच्या कपाटाकडे जाते. तर अद्वैत म्हणत असतो, काय करतेस तू. तर लगेच अद्वैतही कलाच्या मागे जातो आणि म्हणत असतो, कला म्हणत असते, मी जर अशीच बाहेर ठेवली बॅग तर तू परत म्हणशील की बघ हिचा पसारा कसा अस्तव्यस्त पडला, हिची बॅग कशी अस्तव्यस्त पडली आणि सर्व काही पसारा हिचाच आहे असं म्हणून तू मला परत बोलशील. तर अद्वैत म्हणत असतो, तरीसुद्धा तू माझ्या कपाटामध्ये ही बॅग नाही ठेवू शकत. कला म्हणत असते, आजोबाने जर मला या रूममध्ये राहायला सांगितलं तर मला या रूममध्ये माझं सामान ठेवायचा हक्क आहे आणि मी या रूममध्येच माझं सामान ठेवा, त्यामुळे मी तुझं कपाट सर्वच मागत नाही, फक्त एकच कप्पा मागते आणि एकच कप्पा मागते. तर अद्वैत म्हणत असतो, नाही, मी माझा कप्पा तुला नाही देणार. तर कला म्हणत असते, अशा प्रकारे बोलतो जसं मी तुझ्या मनामधलाच कप्पा मागत आहे. अद्वैत म्हणत असतो, मनातला कप्पा असा विचारही करू नकोस. तर कला म्हणत असते, मी तुझ्या मनातला कप्पा घेणार नाही, मी फक्त कपाटाचा कप्पा म्हणत आहे, हो बाजूला मला माझी बॅग ठेवायची. तर अद्वैत म्हणत असतो, आणि माझ्या कपाटामध्ये तुझी बॅग मी नाही ठेवू देणार. असं म्हणतच अद्वैत हा कलाला अडवत असतो. तर अद्वैत म्हणत असतो, कसं ठेवू देत नाही ते मीच बघतो. अद्वैत हा कपाटाजवळ उभा राहतो आणि म्हणत असतो, हे माझं सर्व काही कपाट आहे, त्यामुळे यामधला कप्पा मी तुला देणार नाही. तर कला म्हणत असते, तू कसा देत नाही तेच बघतो. तर कला लगेच अद्वैतच्या पायावरती तिची बॅग आदळते आणि त्याच्या स्वतःच्या अद्वैतच्या बॅग कपाटामधून काढते आणि स्वतःची बॅग तिथे ठेवून तिथून निघून जाते आणि म्हणत असते, अगाव कुठला. तर अद्वैत लगेच म्हणत असतो, अति अगाव. असं म्हणतच अद्वैत खूपच चिडतो आणि त्या बॅगकडे बघतच राहतो. इकडे अद्वैत हा काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे कला येते आणि कला म्हणत असते, हा तर काम करतोय आणि याला कसं सांगू असं म्हणतच. तर अद्वैत म्हणत असतो, काय होतं, काही काम होतं का, मी महत्त्वाचं काम करत आहे. तर कला म्हणत असते, माझंसुद्धा महत्त्वाचं काम असू शकते ना, आणि माझंही महत्त्वाचंच काम आहे. असं म्हणतच अद्वैत कलाला म्हणतो. तर कला म्हणत असते, अरे माझ्यासाठी नाही पण आजोबांसाठी तरी ऐकून घे, एकदा तरी माझं बोलणं ऐकून घेत जाणार. असं म्हणतच लगे कला म्हणत असते, आजोबांच्या गोळ्या आणायच्यात, माझ्याकडे पैसे नाही तर मीच आणले असते. असं म्हणतच लगेच ती चिठ्ठी कला ही अद्वैतच्या हातामध्ये देते. लगेच अद्वैतच्या फोनवरती फोन येतो आणि अद्वैतला बँकेतून फोन येतो आणि मॅनेजर म्हणत असतो, सर तुम्हाला बँकेचं अकाउंट खोलायचं होतं ना, मग आज तुम्ही तुमच्या घरी येऊ का. तर लगेच अद्वैत म्हणत असतो, ठीक आहे चालेल, या तुम्ही घरी, मी घरीच आहे आणि तुमची वाट बघत आहे. असं म्हणतच अद्वैत फोन ठेवून देतो आणि म्हणत असतो, आता खरेला कुणाच्या पुढे हात पसरवण्याची गरजच पडणार नाही. तर इकडे दिनकर हा घरी आलेला असतो आणि संगीताला नाश्ता मागतो. तर संगीता ही दिनकरला पोहे देते. तर दिनकर हा उभ्यानेच पोहे खात असतो. तर संगीता म्हणत असते, अहो बसून पोहे खा. लगेच दिनकर म्हणत असतो, अगं माझ्या डब्यामध्ये आज 2 चपात्या आणि शिल्लक भाजी टाक, म्हणजे आज रात्रीचं मला दुकानातच राहावं लागेल. तर संगीता म्हणत असते, अहो हे काय तुमचं काम, आणि हे जर आपल्या कलेला जर कळलं तर काय होईल, हमालीचं काम करत आहात आणि तुम्ही हमालीचं काम करत आहात, हे जर चांदेकरांच्या घरी जर कळालं तर आपल्या मुलींना ते काय म्हणतील. तर दिनकर म्हणत असतो, हो अगं या विचाराने तर मला रात्र झोप येत नाही, पण आपल्याकडे दुसरा पर्याय
पर्याय नाही, या खर्चामधून आपल्याला दुसरा पर्याय नाही, दे माझा डब्बा. आणि असं म्हणतच दिनकर हात स्वतःचा डब्बा घेतो आणि बॉटल घेतो आणि तिथून निघून जातो. तर इकडे सर्वच जण चांदेकर हॉलमध्ये जमा असतात आणि सर्वच जण एकाच ठिकाणी जमा असतात. तर तेवढ्यातच तिथे मॅनेजर येतात आणि म्हणत असतात, चांदेकर आहेत का घरामध्ये? तर लगेच अद्वैत जातो आणि म्हणत असतो हो. तर लगेच अद्वैत त्या मॅनेजरला घरामध्ये घेऊन येतो आणि सर्वांशी त्यांची ओळख करून देतो. तर अद्वैत म्हणत असतो, तुम्ही काही चहा कॉफी घेणार का? तर मॅनेजर म्हणत असत, नाही, आधी आपण बँकेचं काम करून घेऊयात, नंतर घेऊयात चहा कॉफी. तर सरोज म्हणत असते, अरे पण आता कुणाचं अकाउंट खोलायचं? आपल्या सर्वांचं तर अकाउंट आहे ना. तर लगेच अद्वैत म्हणत असतो, खरेचं. तर लगेच सर्वच जण तटकन उठतात. तर कला, रजनी आणि इकडे नैनासुद्धा तटकन उभ्या राहतात. अद्वैत मनाशीच बोलत असतो आणि म्हणत असतो, आता तर मी यांना जर सांगितलं खरेचं तर यांना असं उगीच वाटेल की मी खरेची जास्तच काळजी घेत आहे म्हणून, आणि खरेची मला खूप काळजी आहे म्हणून असे घरचे मला उगीच म्हणतील. त्यामुळे आता काय सांगावं हा प्रश्न अद्वैतच्या मनामध्ये पडलेला असतो. तर रजनी म्हणत असते, अरे तू काय म्हणालास? खरे म्हणालास का? तर लगेच अद्वैत म्हणत असतो, खरे नाही, खर्च आपल्या सर्वांचा फॅमिली खर्च किती आहे, त्यामुळे म्हटलं सर्वांचे बँक अकाउंट वेगवेगळे आहेत, त्यामुळे एकाच बँकेमध्ये असावेत आणि खर्च सर्व काही एकाच बँकमध्ये असावा असं मला वाटतं. आणि आपल्या इथे जे बाहेर काम करतात त्यांचे अकाउंट आहेत आणि जे घरामध्ये काम करतात त्यांचे तर नाही आहेत ना, आणि ज्यांचे नाही आहेत त्यांचे आपण काढून घेऊयात. तर लगेच कला म्हणत असते, मी तर स्पष्ट ऐकलं हे खरे, पण हा जेव्हा भांडायचं तेव्हा कसा भांडतो आणि आता बोलायचं तर गोल करून. तर लगेच सरोज म्हणत असते, अरे पण आपल्या घरात तर सर्वांचे अकाउंट आहेत, कुणाचे खोलायचे? तर लगेच म्हणते, काकीचे कुठे? तर लगेच श्रीकांत काका म्हणतात, रजनीला कशाला हवे अकाउंट? ती कुठे बाहेर जाऊन कमवते? तर लगेच अद्वैत म्हणत असतो, काका पण घरात तर त्या सर्व पाहतात ना, मग घरातला खर्च सर्व काही तो आपण त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करूया आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना कुणाकडे मागण्याचा टाईमही पडणार नाही, तर त्यांच्या ते खर्च. तर अद्वैत म्हणत असतो, मी तर म्हणतो रघु, अनंत आणि अंजू यांचेसुद्धा मी अकाउंट काढून देते, म्हणजे आणि त्यांनाही पगार आपण बँकमधूनच देऊ. तर आबा म्हणत असतात, तू रजनी, अनंत, अंजू या सर्वांचे काढत आहेस तर कलाचे सुद्धा काढ. तर हे सर्व काही बोलणं हे अद्वैतच्या मनासारखे होत असते. आबा म्हणत असतात, घरच्या सुना ह्या लक्ष्मी असतात आणि त्यांना कुणासमोर असे हात पसरायला लावणं चांगलं नसतं. तर लगेच नैना म्हणत असते, आबा मी सुद्धा ह्या घरची सून आहे, मला सुद्धा अकाउंट हवं आहे. तर आबा म्हणत असतात, मी सून नाही म्हणालो तर सुना म्हणालो आणि सुनामध्ये तू सुद्धा आलीस आणि अद्वैत नैनाचं सुद्धा अकाउंट काढून घे. तर लगेच अद्वैत म्हणत असतो, काकी तुझ्यासोबत सर्वांचे डॉक्युमेंट्स जमा कर आणि इथे आणून दे. तर लगेच रजनी, कला आणि नैना हे सर्वच जण डॉक्युमेंट्स आणायला जातात. तर कला मात्र अद्वैतकडे प्रेमाने बघत असते. तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा.